संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटाच असल्याची जनभावना। शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं, शरद पवारांची मागणी। पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल, शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बीडमधील हत्या प्रकरणी सर्वपक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार, राज्यपालांचं सर्वपक्ष नेत्यांना आश्वासन। धनंजय मुंडेच सगळ्यांचे बॉस, चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजे छत्रपती यांची मागणी। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे आरोप फेटाळले। वाल्मिक कराडला कधीही भेटलो नाही, 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडेंना भेटलो, नितीन बिक्कड यांच्याकडून स्पष्ट। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे। परदेशात प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा मोदींना शौक आहे, सामनातून मोदींवर टीका। अतिविलासी उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। अतिविलासी उद्धव ठाकरे मंत्रालयामध्ये 2 दिवस आले नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी। मतदारांना बेशा म्हणणाऱ्या आमदाराचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा, राऊतांची मागणी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? अजित पवारांचं वक्तव्य, तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय? खासदार संजय राऊतांचा सवाल।